नमस्कार शेतकरी बांधवांनो, तर स्वागत आहे आपल्या या यूट्यूब चॅनलवर. नमो शेतकरी. महसन्मान निधी योजनेचा 8वा हप्ता नुकताच अनेक शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दिलेल्या माहितीनुसार 91 लाखांहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे वर्ग करण्यात आले आहेत. पण आता प्रश्न असा आहे की 9वा हप्ता कधी येणार आणि त्यासोबतच पीक विम्याचे काय झाले. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण याचबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यामध्ये तुमच्या बँक खात्यात पैसे येण्याबाबतची महत्त्वाची अपडेट दडलेली आहे. नमो शेतकरी मित्रांनो, खरं तर PM किसान योजनेचा जेव्हा 31वा हप्ता जमा झाला होता, तेव्हाच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता येणं अपेक्षित होते. तांत्रिक कारणामुळे राज्य सरकारला हा हप्ता वाटप करण्यास साधारण 3 ते 4 महिन्यांचा विलंब झाला. पण अखेर 25 मार्चच्या सुमारास राज्यातील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रत्येकी 2,000 रुपये जमा झाले आहेत. 1,774 कोटींचा निधी यासाठी मंजूर करण्यात आला होता. अनेक शेतकऱ्यांना असे वाटले होते की 8वा आणि 9वा हप्ता एकत्रित मिळून 4,000 रुपये जमा होतील. सोशल मीडियावर तशा चर्चाही होत्या. पण सध्या फक्त 8व्या हप्त्याचे पैसे जमा झाले आहेत. मग आता 9वा हप्ता कधी मिळणार, तर चला पाहूया. ज्या शेतकऱ्यांच्या खात्यात 8व्या हप्त्याचे 2,000 रुपये यशस्वीरित्या जमा झाले आहेत, त्यांच्यासाठी आता आनंदाची बातमी आहे. 9व्या हप्त्याची वेळ आधीच झाली असल्याने सरकार आता तो हप्ता सुद्धा लवकरच वितरित करण्याच्या तयारीत आहे. विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार नमो शेतकरी योजनेचा हा 9वा हप्ता येत्या 10 ते 15 दिवसांच्या कालावधीत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणजे ज्यांना 8वा हप्ता मिळाला आहे, त्यांना पुन्हा एकदा 2,000 रुपयांचा लाभ लवकरच मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. शेतकरी मित्रांनो, आनंदाची बातमी फक्त नमो शेतकरी हप्त्यापुरतीच मर्यादित नाही, तर खरीप हंगाम 2025 मध्ये अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले होते, त्यांच्यासाठी पीक विम्याची रक्कम देखील जमा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हेक्टरी 17,500 रुपये पीक विमा देण्याची घोषणा केली होती. तांत्रिक अडचणीमुळे पोर्टलवर काही समस्या होत्या, पण आता कृषी विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार पीक विम्याचे कॅल्क्युलेशन पूर्ण झाले आहे. आता ही माहिती पोर्टलवर दिसायला सुरुवात झाली आहे. एकदा का कॅल्क्युलेशन पूर्ण झाले की विमा कंपन्या साधारण 10 ते 15 दिवसात पैसे वाटप करतात. तुम्हाला पीक विमा मिळणार की नाही हे तुम्ही स्वतः तपासावे, अशी माझी विनंती आहे. यासाठी तुम्हाला तुमच्या गावातील CSC म्हणजेच सेंटर किंवा ई-सेवा केंद्रात जायचे आहे. तिथे जाऊन तुमच्या पीक विम्याच्या अर्जाची स्थिती म्हणजे स्टेटस तपासा. जर पोर्टलवर तुमची रक्कम उदाहरणार्थ 10,000 किंवा 20,000 किंवा 50,000 दाखवत असेल, तर समजून जा की लवकरच ते पैसे तुमच्या बँक खात्यात जमा होतील. शेतकरी बांधवांनो, पैसे मंजूर झाले तरी जर तुमच्या तांत्रिक कामे अपूर्ण असतील तर पैसे अडकू शकतात. त्यामुळे खालील 2 गोष्टींची खात्री करून घ्या. ई-KYC. तुमची ई-KYC पूर्ण आहे का? नसेल तर लगेचच करून घ्या. आधार लिंकिंग. तुमचे आधार कार्ड बँकच्या खात्याशी लिंक असणे अनिवार्य आहे. या 2 गोष्टी पूर्ण असतील तरच तुम्हाला सरकारचे हे पैसे विना अडथळा मिळतील. तर शेतकरी मित्रांनो, येणारे 10 ते 15 दिवस आपल्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत. नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता आणि पीक विम्याचे पैसे एकापाठोपाठ जमा होण्याची दाट शक्यता आहे. तुम्हाला ही माहिती कशी वाटली? तुमच्या खात्यात 8व्या हप्त्याचे पैसे आले की नाही? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तसेच आपल्या इतर शेतकरी बांधवांना ही माहिती मिळावी यासाठी व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. जय जवान जय किसान.